नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, राज्यातील या निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आणलेली आहे. नेमकी काय आहे ते जाणून घेण्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमिक शाळांमधील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि अध्यापनाचा दर्जा कायम राहावा यासाठी निवृत्त शिक्षकांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती करण्याचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. या निर्णयामुळे रिक्त शिक्षक पदांमुळे निर्माण झालेली अडचण काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या अखत्यारीत मराठी, हिंदी आणि उर्दू माध्यमाच्या एकूण 23 माध्यमिक शाळा कार्यरत आहे. या शाळांमध्ये सध्या 6,398 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या काही वर्षात विद्यार्थ्यांची संख्या वाढत असतानाच उपलब्ध शिक्षकांची संख्या तुलनेने कमी असल्याने अध्यापन व्यवस्थेवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. सध्या माध्यमिक विभागात 54 कायमस्वरूपी शिक्षक कार्यरत आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक उपलब्ध नसल्याने अतिरिक्त 20 शिक्षकांची आवश्यकता असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. यामुळे 6 महिन्याच्या कालावधीसाठी निवृत्त शिक्षकांना मानधन तत्वावर नियुक्त करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रक्रियेत आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव असलेल्या सेवानिवृत्त शिक्षकांना प्राधान्य दिले जाणार आहे. प्रशासनाच्या मते अनुभवी शिक्षक पूर्ण शाळांमध्ये रुजू झाल्यास विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळेल, तसेच रिक्त पदांमुळे अभ्यासक्रम पूर्ण करण्यास येणाऱ्या अडचणी कमी होतील. या नियुक्त्यांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.